महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच शेगाव बुलढाणा इथं पार पडली। यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांची राज्य अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर राज्य ग्रंथालय संघाच्या कामकाजाची जबाबदारी पुणे विभाग ग्रंथालय संघाकडे देण्यात आली। त्यानंतर पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पुण्यातील शिक्षक भवनात पार पडली। या बैठकीला कोल्हापूरसह पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत राज्य ग्रंथालय संघाच्या कोषाध्यक्षपदी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भीमराव पाटील यांची निवड झाली। त्याचबरोबर राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यवाहपदी पुण्याचे सोपानराव पवार आणि कार्याध्यक्षपदी सोलापूरचे गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर राज्याध्यक्ष विजय कोलते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नूतन कोषाध्यक्ष भीमराव पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। भीमराव पाटील हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पन्हाळा तालुका सचिव म्हणूनही कार्यरत आहेत। त्यांच्या ग्रंथालय संघाच्या राज्य कोषाध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।